भाऊची पेरणी कधी झालेली आहे सोयाबीनची? पेरणी 19 जूनला झाली. 19 जूनला पेरणी झालेली, आज 4 सप्टेंबर आहे, म्हणजे 75-76 दिवस झालेत आज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही व्हरायटी जी आहे 18 मे 2024ला परभणी विद्यापीठानं ही नवीन व्हरायटी लॉन्च केलेली आहे आणि त्याचं नाव आहे 725 MEUS आहे ना. तर हे भाऊ आपला पूर्ण प्लॉट किती आहे? हे पूर्ण प्लॉट 5.5 एकर. हे 5.5 एकर प्लॉट आहे. आता या ठिकाणी जर बघायचं म्हणलं तर ही नवीन व्हरायटी आहे. आता पहिली बारच मी सुद्धा बघतोय. तर या पहिली बारच घेतलेली आहे. हां पहिलंच पहिलं वर्ष असल्यामुळं. आता या ठिकाणी ह्याचा विशेष काय आहे तर यामध्ये साधारण 15 ते 20% शेंगा ह्या 4 दाण्याच्या आहेत. 4 दाण्याच्या आहेत. आता इथे बघा हे 4 दाण्याची आहे. हे 4 दाण्याची शेंगा आहे. तर अशा 4 दाण्याच्या शेंगा आहेत आणि हाईट पण चांगली आहे. ह्याच्या मुळाची वाढ जी आहे, आता हे बघा मुळाची वाढ, थोडंसं दुरून दाखव सर, दुरून दाखव. हे बघा मुळावर गाठीची संख्या जास्त आहे. गाठीची संख्या भरपूर आहे. नत्राचं प्रमाण जास्त राहते. ह्याच्यामुळं कुठल्या प्रकारचा अन्न घटक तयार होत असताना नत्राची कमतरता होत नाही. कुठल्या प्रकारचं क्लोरोफिल कमी होत नाही झाडातलं आणि उंची पण चांगली आहे. एवढंच नाही, इथं कुठलाही प्लॉट बघा तुम्ही, कुठलंही झाड बघा, हे बघा सावकाश बघा, तर या ठिकाणी ही जी व्हरायटी आहे भाऊ, चांगली आहे व्हरायटी. चांगली आहे व्हरायटी. बरं, तर या ठिकाणी बीज प्रक्रियापासून आता हार्वेस्टिंग पर्यंत 3 स्प्रे झाले आपल्या ग्रो ब्लूम नायट्रोकिंग आणि STचा वापर केला वीज प्रक्रियेला. मागच्या वर्षी सुद्धा 2023च्या जूनमध्ये सुद्धा इथं सोयाबीन होतं आणि त्यावेळेस सुद्धा ह्या ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरले. तर त्याच्यानंतर या प्लॉटमध्ये हरभरा होता, हरभऱ्याला सुद्धा आपलेच प्रोडक्ट वापरले आणि यावर्षी च्या सोयाबीनला सुद्धा ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरणं चालू आहे. म्हणजे ह्या प्लॉटमध्ये साधारण 2 वर्षापासून आपल्या ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरले. तर दुसरी गोष्ट म्हणजे इथं भाऊकडे कुठला ऊस आहे व्हरायटी? 15/012 नाही, ते पण नवीन व्हरायटी आहे. त्याला पण आपले ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरले. तर आता टमाट्याचा प्लॉट आहे, त्याला पण आपले प्रोडक्ट वापरले ग्रीन पॅन्ट कंपनीचे. तर ग्रो ब्लूम नायट्रोकिंग, भूमी पॉवर किंवा हे सगळे प्रोडक्ट आपला कीटकनाशक, बुरशीनाशक हे वापरून या ठिकाणी भाऊ समाधानी आहात का? समाधानी आहे. बरं, तुम्हाला इथं थोडं दाखवा भाऊ, तुम्हाला काय वेगळं काय वाटतं इथं? म्हणजे समाधान वाटतं आपल्याला याच्यात. यावर्षी एवढा अति पाऊस झाला तरी सुद्धा हे पीक चांगलं आहे. बरोबर आहे. म्हणजे आता मागच्या सगळ्याला सांगायची गरज नाही, पाऊस दुनियाचा झालेला आहे, तरी पण झाडामध्ये किंवा कुठल्या प्रकारचा इथं रोग नाही. त्याचं जे काही चकाकी आहे, झाडाची संख्या, झाडं माजले नाहीत. म्हणजे जसं उंची वाढली आहे तसं फळ पण लागलेलं आहे, म्हणजे माजलेलं नाही.